लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी आज मी तुमच्यासाठी भेंडी मसाला फ्राय घेऊन आलेली आहे। करायला तर अगदी सोपी आहेच आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी लागते। करायचं काय की एक पॅन घ्यायचा आहे, पॅनमध्ये तेल ओतायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला यामध्ये फोडणीसाठी जिरं टाकून घ्यायचं आहे। 7 ते 8 पाकळ्या लसूण मी मध्ये उभा चिरून घेतलेला आहे, तर तो फोडणीमध्ये मी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आणि हे लसूण, जिरं आणि कढीपत्ता थोडंसं परतून घ्यायचं आहे। आपल्याला साईड बाय साईड मी आधीच थोडीशी भेंडी चिरून ठेवली होती। पाव किलो भेंडी मी इथे घेतलेली आहे। चांगली धुवायची, सुकवायची आणि मगच पुसून घेऊनच आपल्याला ही चिरून घ्यायची आहे। मी अशी थोडी क्रॉसमध्ये कापलेली आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही थोडी थोडी लांब लांब अशी कापली तरीही चालेल। तर आता ही भेंडी बघा तेलावरती एक 2-3 मिनटं परतून घ्यायची। त्यातील चिकटपणा निघून गेला की आपल्याला त्यावरती झाकण ठेवून ही भेंडी शिजवून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटे यावरती मी झाकण ठेवलं होतं, गॅस मंदच ठेवला होता। आता आपल्याला ह्या भेंडीमध्ये 1 चमचा शेंगदाण्याचा कूट ॲड करून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि पुन्हा एकदा भेंडी काय करायची आहे, आपल्याला परतून घ्यायची आणि पुन्हा एकदा त्याला वाफ द्यायची आहे आणि चांगली भेंडी पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटं फ्राय करून घ्यायची आहे। तर बघा यावरती झाकण ठेवलेलं आहे। 3-4 मिनिटांनंतर झाकण काढून बघायचं आणि आपली भेंडी बघा छानपैकी अशी फ्राय झालेली आहे आणि आता त्यातील सर्व चिकटपणा पण निघून गेलेला आहे। आता काही मसाले यामध्ये शेवटी ॲड करायचे आहेत। पाव चमचा इथे मी हळदी पावडर, पाव चमचा इथे एव्हरेस्टचा तिखा लाल, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा इथे धने जिरा पूड टाकलेली आहे। तर आता हा सर्व मसाला जो आहे ना छानपैकी आता ह्या भेंडीमध्ये परतून घ्यायचा आणि मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। ह्या भेंडीमध्ये सर्वत्र मसाला छानपैकी असा कोट झाला पाहिजे। आता शेवटी चवीनुसार इथे मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि फक्त एक शेवटी 3 ते 4 मिनिटं पुन्हा एकदा आपल्याला ही भेंडी काय करायची आहे की फ्राय करून घ्यायची आहे की आपली खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे भेंडी मसाला फ्राय। तर बघा एकदम छान चवीला अशी लागते। कवळी कवळी भेंडी मी इथे घेतली होती। चवीला तर ही उत्तम लागतेच, मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सर्वजण ही भेंडी आवडीने खातात। एकदा नक्की मंडळी तुम्ही अशा प्रकारे भेंडी करून बघा आणि तुम्हाला आपली जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।